नमस्कार, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची मस्त चविष्ट आणि झटपट तयार होणारी थापीव वडी। झुणका वडी, पाटवडी, थापीव वडी अशा बऱ्याच नावांनी ही वडी ओळखली जाते। वडी तयार करताना बऱ्याच वेळेला पिठाच्या गुठळ्या तयार होतात। त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सहित अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही वडी तयार करणार आहोत। चवीला तर एक नंबर लागते। अशी ही थापीव वडी खाल्ली की प्रत्येक जण रेसिपी नक्की विचारेल। चला तर मग घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। थापीव वडी करण्यासाठी इथे 1 वाटी भरून बेसन पीठ वापरलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर ओवा घालायचा आहे। बेसनाचा कोणताही पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये जर 1 चमचा ओवा टाकला तर तो पदार्थ पचायला हलका जातो। तर याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे। घट्ट मिश्रण अजिबात ठेवायचं नाही आहे। पाणी घालून याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। म्हणजे सगळं पीठ आपल्याला पाण्यामध्ये एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी बेसन पीठ होतं, त्यासाठी त्याच सेम वाटीने मी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे। तर हे बघा 2 वाटी एवढं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एवढं पातळ मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता। आता लगेचच आपण एक मसाला तयार करायला घेऊया। सगळ्यात अगोदर अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 लसूण पाकळ्या, लसूण थोडासा जास्तच घालायचा। चवीप्रमाणे हिरवी मिरची, 1 चमचाभर इथे जिरे घेतलेले आहेत आणि मूठभर आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे आणि कढीपत्त्याची 7-8 पाने वापरली तरीही चालेल। वडीला छान अशी चव येते। थोडंसं जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचे आहे आणि लगेचच आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता वाटण परतत असताना तेल सगळं या मसाल्यामध्ये सुकून जातं। तर तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। हळद टाकल्यानंतर हे मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता जे बेसन पीठ मिक्स करून ठेवलं होतं पाण्यामध्ये त्याला फक्त 1 ते 2 वेळा आपल्याला पळीनं चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ फोडणीमध्ये टाकून आपल्याला लगेच हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे। जर एकसारखं आपण हे हलवत राहिलो नाही तर याच्या गुठळ्या तयार होतात आणि पाणी जास्त टाकल्यामुळे ना पीठ चांगलं असं वाफवून तयार होतं। कमी पाण्यामध्ये जर तुम्ही बेसन पिठाला फोडणी दिली तर पीठ व्यवस्थित असं वाफवून तयार होत नाही आणि ते व्यवस्थित शिजत सुद्धा नाही। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। जसं पाण्याला उकळी येईल ना तसं पीठ हे घट्टसर असं तयार होतं। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी इथं सुकलेलं आहे। आता पीठ चांगलं असं वाफवून घेऊया। याच्याकरता काय करायचं आहे, थोड्या वेळासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। म्हणजे आतल्या आत पीठ चांगलं असं वाफवून तयार होईल। जेवढं पीठ व्यवस्थित वाफवलं जाईल तेवढी वडीला चांगली अशी चव येते आणि वडी चांगली तयार होते आणि थापायला पण व्यवस्थित अशी येते। तर जवळजवळ 4 मिनिटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं। आता थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा हे मिश्रण हलवून झाकण ठेवणार आहोत 1 मिनिटभरासाठी। मिनिटभरानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही ते बघू शकता पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। पीठ चांगलं असं तळातून एकसारखं असं परतून घेऊयात आणि आता एका प्लेटला थोडंसं मी तेल लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण हे वडीचं मिश्रण जे आहे ते पसरवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी हे सगळं जे वडीचं मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे। सुरुवातीला हे मिश्रण गरम असतं त्याच्यामुळे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। तर इथं मी काय केलेलं आहे, थोडंसं वाटीला तेल लावलेलं आहे आणि त्या वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण मी पसरवून घेत आहे।
हलकंसं प्रेस केल्यानंतर आणि हे थोडंसं थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावा आणि व्यवस्थित असं तुम्हाला ज्या साईजमध्ये वडी हवी आहे त्या साईजमध्ये वडी थापून घ्या. जाड पातळ अशा पद्धतीने ही वडी तुम्ही थापून घेऊ शकता. तर वडी छान अशी थापून झालेली आहे. यावरती थोडंसं ओलं खोबरं पसरवून घ्यायचं आहे. थोडेसे पांढरे तीळ पसरवून घ्यायचे आहेत. थोडीशी खसखस सुद्धा घालायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. पीठ कोमट असतानाच याच्यावरती ओलं खोबरं, कोथिंबीर, तीळ हे सगळं टाका. वडीमध्ये ते व्यवस्थित असं सेट होतं, निघत नाही. हाताने असं प्रेस करून घेतलं की व्यवस्थित असं ते सेट होऊन जातं. 10 मिनिटासाठी वडी व्यवस्थित अशी थंड करून घेतलेली आहे. एकदम मिश्रण थंड करून घेतलं की वड्या आपल्याला ज्या आकारामध्ये कट करायच्या आहेत त्या व्यवस्थित अशा कट करता येतात. आणि थंड झाल्यानंतर वडी कापायला घेतलेली आहे. तर इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या सगळ्या कट करून घेते आहे. तुम्ही ते बघू शकता. मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर यामधली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते आहे. तुम्ही ते बघू शकता. अलगद अशी आपली वडी ही निघालेली आहे. खरंच खूप छान बनलेली आहे. आपली मऊ, चविष्ट आणि खमंग अशी थापी वडी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.